हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अन्विता घरात आली आहे ही गोष्ट सगळ्या भावंडांना कळली आहे. बंटी मामा, राघव, श्रीधर, माधव सगळ्यांनी अन्विताला पाहिलं आणि घरात एक वेगळाच गोंधळ झाला. पण शेवटी उमा ही अन्विताची आत्या आहे, त्यामुळे उमाला अन्विताची खूप काळजी वाटली. उमाने खंडेरायाकडे सुद्धा मागणी केली की अन्विताचं सगळं चांगलं होऊ दे आणि मग राघवला सांगितलं की अन्विताबद्दल तू काही करू शकतो का, तिचं जबरदस्तीने लग्न होऊ देऊ नकोस. हे ऐकून अन्विता इमोशनल झाली आणि राघवने मात्र आईला सांगितलं, आई तुझ्यासाठी मी काही पण करू शकतो, तू काळजी करू नको, हे लग्न मी आता होऊ देणार नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अन्विता ही मागच्या खिडकीने घरामध्ये शिरते आणि विचार करते, घरात तर मी आली आहे, पण या घरात मी पहिल्यांदा आली आहे, आता मला राघवचं रूम कुठे आहे ते शोधावं लागेल. आणि अन्विता संपूर्ण घरभर राघवचा रूम शोधत शोधत फिरत असते. आणि इकडे प्रियंका वेदाच्या रूममध्ये जाणार इतक्या श्रीधर तिला थांबवतो आणि म्हणतो, तू वेदाच्या रूममध्ये चालली आहेस, पण वेदा तुला विचारणार, वहिनी तुम्ही येथे काय करताय, मग तू काय उत्तर देशील? तर प्रियंका सांगते, मी तिला सांगेन की माझं आणि तुझ्या भावाचं भांडण झालंय म्हणून मी आली आहे, आणि नाही ऐकलं तर खरं खरं सांगेल की जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्याच रूममध्ये राहील. हे ऐकून श्रीधर म्हणतो, राहू दे बाई, सगळ्यांची वाट लावशील, त्यापेक्षा मीच जातो राघव आणि मामाच्या रूममध्ये, झोपतो तिकडे. प्रियंका हसू लागते आणि त्याच वेळेस अन्विता ही संपूर्ण घरभर राघवची रूम शोधत असते. प्रियंका हसत असते, त्यामुळे श्रीधरला राग येतो आणि श्रीधर विचारतो, प्रियंका तुला काहीच वाटत नाही का, आपलं नवीन लग्न झालंय, नवरा तुझ्यापासून दूर जातोय आणि तू खुश आहेस? प्रियंका सांगते, वाटतं रे माझ्या राजा, खूप वाटतं, परंतु घरात सगळे आनंदी राहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना, त्यामुळे आपल्याला हा दुरावा सहन करावा लागणारच आहे. श्रीधरला सुद्धा वाईट वाटतं आणि त्याच वेळेस अन्विता या दोघांच्या रूमजवळ येते आणि श्रीधर हा प्रियंकाला म्हणत असतो, ये जवळ, फक्त एकदा, फक्त एकदा. आणि प्रियंका म्हणते, नाही नाही, मी म्हटलं ना तुला, आत्ता नाही. हे सगळं अन्विता ऐकते आणि खूप लाजते आणि विचार करते, हे नवीन कपल दिसतंय, नवीन कपलची रूम आहे, याचा अर्थ ही तर राघवची रूम नाही आहे, राघवची रूम ही नक्कीच बाजूला असेल. असा विचार करून अन्विता ही पुढच्या रूमजवळ जाते आणि या रूमचा दरवाजा हा उघडाच असतो. अन्विता या रूममध्ये शिरते आणि तिला दरवाजा उघडताच राघव हा समोर झोपलेला दिसतो. राघवच्या बाजूला माधव असतो आणि अन्विता राघवची रूम आहे हे पाहून रूममध्ये शिरते आणि दरवाजा लावून घेते. राघवजवळ येते तर राघव शांत झोपी गेलेला असतो. अन्विता चिडून म्हणते, येथे माझी झोप उडवली आहे आणि हा शांत झोपलाय, आता काय मी त्याला शांत झोपू देत नाही. असं म्हणून अन्विता त्याला उशीने मारायला सुरुवात करते. राघवला जाग येते आणि राघव हा अन्विताला पाहून विचार करतो, आता तू माझ्या स्वप्नात सुद्धा यायला लागलीस का? तर अन्विता हसून म्हणते, स्वप्नात नाही, खरोखर आली आहे. राघव दचकून उठून उभा राहतो आणि विचारतो, तू येथे काय करतेयस? तर अन्विता म्हणते, तुला जाब विचारायला आली आहे, तू माझ्या आत्याला चाहडी केलीस की माझं आणि ऋषूचं प्रेम प्रकरण आहे, म्हणूनच आत्या इतक्या घाईगडबडीत माझं लग्न लावायला निघाली आहे. राघव सांगतो, मी असं काहीच केलेलं नाहीये, मी कशाला असं करेल? अन्विता म्हणते, तूच केलंय, तू सोडून दुसरं कोणी करूच शकत नाही. राघव म्हणतो, तुला लग्न करायचं तर लग्न कर, नाहीतर बिन लग्नाची राहा आयुष्यभर, मला काही फरक पडत नाही, त्यामुळे मी तुझ्या आत्याला काही सांगितलेलं नाहीये. या दोघांची बाचाबाची सुरू असते, कधी राघव अन्विताच्या दिशेने, कधी अन्विता राघवच्या दिशेने. आणि मग एका क्षणाला राघव अन्विताच्या खूप जवळ येतो. अन्विता घाबरते आणि राघव तिला ठणकावून सांगतो, मी तुझ्या आत्याला काही सांगितलेलं नाहीये, मी जर सांगितलं असतं तर कबूल केलं असतं, मी सांगितलेलं नाहीये म्हणून सांगतोय की मी काही सांगितलेलं नाहीये. आणि अन्विता त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. इकडे उमा रात्र झालेली असते म्हणून देवाला नमस्कार करते आणि विचार करते की आता झोपायच्या आधी सगळी मुलं झोपली आहे की नाही ते चेक करते. आणि उमा एक एक करून सगळ्या रूममध्ये जायचा विचार करते. आणि इकडे राघव आणि अन्विता एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा हॉलमधूनच उमा काय कारण असेल देवाला माहीत, पण आवाज द्यायला सुरुवात करते,
राघव राघव. आणि हा आवाज ऐकून अन्विता आणि राघव खूप घाबरतात. राघव म्हणतो, आई आली माझी, आता काय करायचं? अन्विता म्हणते, तूच लपव मला, तुझी रूम आहे ना. राघव विचारतो, कोठे लपू? आणि मग यांची भागादौडी सुरू होते. राघव हा अन्विताला संपूर्ण रूममध्ये कोठे लपवायचं यासाठी प्रयत्न करत असतो. कधी बेड खाली, कधी कपाटाच्या मागे, कधी कपाटाच्या बाजूला, कधी टेबल खाली. इकडे लपू का तिकडे लपू, त्यांची नुसती भागादौडी सुरू असते. आणि मग उमा हळूहळू ही रूम जवळ येत असते. आणि मग शेवटच्या क्षणी उमा रूममध्ये येणार, दार उघडणार. त्याच वेळेस राघव आणि अन्विता बेडवर झोपतात आणि अंगावर अंथरून घेतात. उमा आतमध्ये येते तर तिला असं वाटतं की माधव त्या बेडवर झोपलाय आणि राघवच्या बेडवर एवढा जाड व्यक्ती म्हणजे नक्कीच बंटी झोपलाय. मग बंटी येथे झोपलाय तर राघव कुठे गेला? राघव घरी आलाच नाहीये का? राघव कुठे गेला असेल एवढ्या रात्री? असा विचार करून उमा ही रूम बाहेर निघून जाते. अन्विता आणि राघवला माहीतच नसतं हे दोघे तसेच गुपचूप या ब्लँकेटमध्ये झोपलेले असतात. उमा ही बाहेर येते राघवला शोधत शोधत, तर हा बंटी मामा चक्क किचनमध्ये वेगवेगळे डबे धुंडाळत असतो. त्याला भूक लागलेली असते आणि काहीतरी खायचं असतं. तेवढ्यात उमा तेथे येते आणि बंटीला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि उमाला पाहून बंटीला आश्चर्य वाटतं. उमा विचारते, बंटी तू येथे काय करतोयस? आणि बंटी सांगतो, ताई खूप भूक लागली होती. उमा विचारते, अरे पण तू तेथे रूममध्ये होता ना, राघवच्या बेडवर. बंटी सांगतो, मी कशाला असेल, राघवच तेथे झोपलाय. उमा म्हणते, अरे पण तो खूप जाड दिसत होता. आणि इकडे अन्विता राघवला विचारते, गेली का तुझी आई? राघव म्हणतो, आता मला काय माहीत, मी सुद्धा येथे तुझ्याबरोबर अडकलोय ना. अन्विता म्हणते, मला का ना अडकायची काय सवय नाहीये. राघव म्हणतो, मग काय माझं काय लहानपणापासून स्वप्न होतं का तुझ्याबरोबर एकाच ब्लँकेटमध्ये झोपायचं? हे दोघे पुन्हा एकमेकांशी भांडू लागतात. आणि उमा म्हणते, अरे पण मग रूममध्ये कोण होतं? चल बरं माझ्याबरोबर. आणि हे दोघे पुन्हा एकदा राघवच्या रूमकडे यायला निघतात. अन्विता आणि राघव हे उठतात. राघव म्हणतो, तू चल, आत्ताच्या आत्ता चल माझ्याबरोबर बाहेर. आणि त्याच वेळेस त्यांना समजतं की उमा आणि मामा येत आहे. मग अन्विताला या साईड टेबलच्या बाजूला राघव लपवतो आणि स्वतः बेडवर येऊन अंगावर ब्लँकेट घेऊन झोपतो. उमा आणि बंटी रूममध्ये येतात. मग बंटी राघवला उठवतो. राघव दचकून उठल्यासारखं नाटक करतो आणि विचारतो, काय झालं मामा? तर उमा विचारते, तूच येथे झोपला होता का? पण मला खूप जाड वाटत होता. राघव सांगतो, अगं आई, माझा खूप पाय दुखत होता ना, म्हणून मी येथे उशी ठेवली आणि त्या उशीवर पाय ठेवून झोपलो. उमा म्हणते, पाय दुखत होता? थांब, मी ना तेल घेऊन येते. राघव म्हणतो, नाही नाही, आता पाय बरा झालाय आणि मला काही रात्री लागलं तर मामा आहे ना, मामा माझी काळजी घेईल, जा तू झोपायला. बंटी मामा म्हणतो, हो हो, जा जा, मी घेतो काळजी. आणि उमा ही रूम बाहेर पडते आणि तेवढ्यात बंटी मामाला अन्विता दिसते आणि तो जोरात ओरडतो, ही येथे कशी? राघव त्याला शांत बसायला सांगतो. अन्विता सुद्धा घाबरते. आणि जेव्हा उमा ही प्रियंका आणि श्रीधरच्या रूम बाहेरून जात असते तेवढ्या श्रीधर रूमच्या बाहेर येतो. उमा विचारते, श्री, तू का बाहेर आलास इतक्या रात्री? श्रीधर सांगतो, आई, ते मला चार्जर पाहिजे होतं. उमा म्हणते, चार्जर का? अगं ते प्रियंकाने नेलं, मी पाहिलं होतं. आणि जरी नेलं नसेल तरी मोबाईल रात्रीच्या वेळेस बंद करून झोपावं. मोबाईल 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 वापरणं चांगलं नसतं, जा रूममध्ये. श्रीधर म्हणतो, नेलं का? चांगली गोष्ट आहे, जातो हा, गुड नाईट. उमा म्हणते, गुड नाईट. पण श्रीधर तसाच बाहेर उभा असतो, कारण तो उमाची जाण्याची वाट पाहतो. उमा गेल्यावर तो रूममध्ये झोपायला जाणार असतो. उमा म्हणते, श्री, जा आता आतमध्ये. श्रीधर म्हणतो, हो तू जा, मी जातो. उमा त्याच्यावर ओरडते. श्रीधर आतमध्ये जातो. उमा म्हणते, या मुलाचं काय करावं ना तेच कळत नाही. प्रियंका श्रीधरला विचारते, तू परत का आलास? श्रीधर विनंती करतो, झोपू दे ना मला तुझ्याजवळ. प्रियंका म्हणते, आपण एक काम करूया, मी आईंच्या रूममध्ये झोपायला जाते आणि आप्पांना या रूममध्ये पाठवते, मग झोप तू आप्पांबरोबर. श्रीधर चिडून म्हणतो, ठीक आहे, मी ना जातो. असं म्हणून श्रीधर तेथून जातो. प्रियंका मात्र खुश होते. आणि इकडे बंटी मामा हा राघवला विचारतो, ही येथे काय करतीये? राघव, तुझं तिचं काहीतरी सुरू आहे, खरं खरं सांग. तर अन्विता सांगते, मी याला जाब विचारायला इथे आले काका. राघव म्हणतो, कसला जाब? अन्विता सांगते, याने माझ्या आणि ऋषूबद्दल आत्याला सगळं सांगितलंय. पण बंटी मामा म्हणतो, नाही, राघव तुझी सगळी मस्ती करल पण असे लावालाव्याचे कामं करणार नाही. राघवने सांगितलेलं नसणार आहे. परंतु अन्विताला काही पटत नाही. बंटी म्हणतो, चल मी तुला घरी सोडून येतो. आणि बंटी हा अन्विताला घरी सोडायला जाणार, दरवाजा उघडणार.
इतक्या चक्क श्रीधरमध्ये येतो आणि ही अन्विता बंटी आणि राघवच्या मागे जाऊन लपते. बंटी आणि राघव खूप घाबरलेले असतात. श्रीधरला विचारतात, तू येथे काय करतोय? भाचा माझा माझा भाचा. आणि हा श्रीधर म्हणतो, मामा तुझी खूप आठवण आली रे, म्हणून मी इथे आलोय आणि याची सुद्धा आठवण आली. आणि हे दोघे हसत असतात. परंतु जेथे अन्विता उभी असते, लपलेली असते, त्याच्या मागेच आरसा असतो आणि श्रीधरला आरशात अन्विता दिसते आणि श्रीधर जोरात ओरडतो, ही येथे काय करतीये? आणि एक जगावेगळं दृश्य दिसतं. बंटी मामा श्रीधरचं तोंड पकडतो आणि राघव हा बंटी मामाचं तोंड दाबतो आणि या राघवचं तोंड अन्विता दाबते आणि अन्विता दुसरा हात स्वतःच्याच तोंडावर ठेवते. आणि हे सगळे एकमेकांकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत असतात की अन्विता येथे कशी काय आली. आणि इकडे उमा ही तिच्या रूममध्ये असते. शिवनाथ झोपलेला असतो आणि उमा मात्र विचार करत असते आणि म्हणते की माणूस तोच असतो ज्याला दुसऱ्याचं दुःख समजतं, दुसऱ्याचा त्रास समजतो. दुसऱ्याबरोबर आपलं कितीही वैर असलं तरी त्याचं वाईट होऊ नये हा विचार करणाराच माणूस असतो. असा विचार उमा करत असते. तिच्या मनात अन्विताबद्दलच विचार सुरू असतात. आणि तेवढ्यात शिवनाथ झोपेतून जागा होतो आणि उमा झोपलेली नाहीये, कसला तरी विचार करतीये हे त्याच्या लक्षात येतं. उमाला तो विचारतो, काय उमा, काय झालं, तुम्हाला झोप येत नाहीये का? तर शिवनाथ हा उठून बसतो. उमा त्याला सांगते, अहो काय सांगू तुम्हाला, राघवने सांगितलं ना तेच मनात पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणजे पद्माताईने अन्विताचं लग्न तिच्या मर्जीशिवाय लावून दिलं असेल तर, आणि तिच्या इच्छेशिवाय तिचं लग्न लावून देणार असेल तर किती वाईट अवस्था होईल तिची. शिवनाथ म्हणतो, उमा मला कळतंय तुमच्या रक्ताची नाती आहेत, पण आपण त्यात काय करू शकतो? उमा म्हणते, रक्ताची नाती आहेत म्हणून तर काळजी वाटते ना मला. माझं लग्न झाल्यानंतर त्या कुटुंबातील आणखी एका लेकीचं लग्न होतं आहे आणि ते सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध. आणि जर अन्विताच्या इच्छेविरुद्ध पद्माताई तिचं लग्न लावून देत असेल आणि अन्विताने सुद्धा माझ्यासारखंच केलं तर त्रास कोणाला होणार आहे? पद्माताईलाच होणार आहे ना. हे तिला का कळत नाहीये? शिवनाथ उमाला विचारतो, उमा याबद्दल आपण काय करू शकतो का? पद्माचा निर्णय बदलण्याची ताकद ही फक्त त्याच्यात आहे, खंडेरायात आहे. दुसरं कुणीच हे करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःचं रक्त जाळून काहीच फायदा नाहीये. उमा ही लगेच बेडवरून उठते. शिवनाथ विचारतो, कुठे चाललात? उमा सांगते, आताच तुम्ही म्हणालात ना, खंडेरायालाच आता साकडं घालते की सगळं काही ठीक होऊ दे. आणि उमा ही हॉलमध्ये निघून जाते. आणि इकडे रूममध्ये श्रीधर विचारतो, ही येथे काय करतीये? तर अन्विता सांगते, मी या राघवला जाब विचारायला आली आहे. श्रीधर म्हणतो, प्रियंका खरंच बोलत होती, या दोघांचं काहीतरी गॅटमॅट आहे. श्रीधर असं म्हणतोय त्यामुळे राघव आणि अन्विताला मोठा धक्काच बसतो. राघव म्हणतो, हे असं काही नाही आहे, असं करण्यापेक्षा आहे ना मी हिमालयात निघून जाईल. अन्विता म्हणते, आणि मला कुठे हौस आहे तुझ्याबरोबर काही करण्याची, गप्प बस. श्रीधर विचारतो, मग नेमका मॅटर काय आहे, ही येथे कशाला आली आहे? तर राघव सांगतो, अरे काय सांगू, तिचं आहे ना बाहेर प्रेम प्रकरण आहे. हे ऐकून श्रीधरला आश्चर्यच वाटतं. श्रीधर म्हणतो, अरे रे 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 अन्विता, एवढ्या लहान वयात असं करणं एकदम चुकीचं आहे. अन्विता म्हणते, हो का, मग तू बरं लव्ह मॅरेज केलं. श्रीधर चिडून म्हणतो, मी मोठा आहे, मला काही बोलायचं नाही. राघव म्हणतो, ते जाऊ दे रे, काय सांगू, हिचा तो रोशूही ना, त्याला ही आवडली हे मान्य आहे, पण हिला तो का आवडला तेच माहीत नाही. अरे ते असं बेकार आहे दिसायला, असं बेकार आहे. पुन्हा एकदा अन्विता आणि राघवमध्ये भांडण सुरू होतं. अन्विता म्हणते, माझ्या रोशूला काही बोलला ना. राघव विचारतो, काय करशील? आणि अन्विता राघवला जोरात धक्का देते. राघव हा माधवच्या पोटावरच जाऊन पडतो. माधव दचकून झोपेतून जागा होतो आणि म्हणतो, माझी मधू. आणि तेवढ्यात त्याला दिसतं की मधुरा नाहीये, तर हा राघव आहे. तो म्हणतो, राघव हो इथून. तो त्याला हकलून देतो. तेवढ्यात माधवची नजर ही अन्वितावर पडणार. तर अन्विता श्रीधर आणि बंटी मामाच्या मागे जाऊन लपते आणि राघवला जोरात ढकलून दिल्यामुळे राघव हा अन्विताच्या अंगावर जाऊन पडतो. तिचा आवाज येतो. माधव विचारतो, बंटी मामा कसला आवाज आहे? हो बाजूला, हो बाजूला. बंटी मामा बाजूला होतो आणि माधवला दिसते अन्विता. अन्विता आपल्या घरी कशी, हा प्रश्न माधवला पडतो. तर सगळे सांगतात, अन्विता ही येथे जाब विचारायला आली आहे. अन्विता म्हणते, हो, या राघवला मी जाब विचारायला आली आहे की त्याने माझ्या आत्याला प्रेम प्रकरणाबद्दल सगळं का सांगितलं. माधव खूप चिडतो आणि म्हणतो, करा, सगळे लग्न करा. राघव आता तू पण लग्न कर बरं का.
आणि ए बंटी मामा तू पण लग्न उरकूनच घे, सगळे लग्न करा असं म्हणून लगेच माधव हा डोक्यावर अंथरून घेऊन झोपी जातो. आता या माधवला काय झालंय हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. श्रीधर म्हणतो, ए अन्विता, माधव दादाच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये कधीही लग्नाचा विषय काढायचा नाही. अन्विता विचारते का? तर श्रीधर सांगतो, अरे त्याचं लग्न नाही झालंय म्हणून तर मला इथे यावं लागलंय. सगळे विचारतात का? श्रीधर म्हणतो, ते जाऊ द्या ना रे, हिला आधी हिच्या घरी सोडून या. अन्विता म्हणते, मी नाही जाणार जोपर्यंत हा राघव मला सांगत नाही की त्याने माझी चुगली का केली, मी जाणार नाही. राघव म्हणतो, ए तुला सांगितलंय ना, मी काही केलेलं नाही. मी काही केलं असतं तर मी तुला सांगितलं असतं. मी चुगली केली नाही, मी शिक्षा भोगणार नाही. ह्या दोघांचा आडाओरडा सुरू होतो. तेवढ्यात माधव परत उठतो आणि म्हणतो, अरे गप्प बसा ना, लग्न नाही तर नाही, कमीत कमी झोपू तरी द्या मला शांत. आणि तो पुन्हा झोपी जातो. माधवचं वेगळं सुरू असतं, या 4 जणांचं वेगळं सुरू असतं. आणि श्रीधर म्हणतो, तुम्हाला म्हटलं ना, माधव दादाला त्रास द्यायचा नाही, कारण त्याला त्रास झाला तर मला त्रास होतो आणि मला त्रास झाला तर मलाच त्रास होतो. श्रीधर काय बोलतोय, माधव काय करतोय, हे अन्विता, राघव, बंटी मामा कोणालाच कळत नाही. अन्विता ही राघवकडे रागारागाने पाहत असते. या राघवमुळे माझं लग्न पद्मा आत्याने जमवलंय, याला तर मी जाब विचारल्याशिवाय जाणार नाही असं तिने ठरवलेलं असतं. आणि राघव तिला सांगून सांगून कंटाळलेला असतो. अगं बाई, मी नाही सांगितलंय, पण तिचा काही विश्वास बसत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अन्विता या घरी आली आहे शिवनाथ आणि उमाच्या राघवला जाब विचारायला. आणि मग एक एक करून राघव, मग बंटी मामा, मग श्रीधर, मग माधव या सगळ्यांनी अन्विताला पाहिलंय. आणि मग जे काही कन्फ्युजन झालं ते पाहायला खूप मजा आली. हा एपिसोड पाहून हसून हसून पोट दुखेल यात शंका नाही. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. आणि असा ट्विस्ट येणारे ज्यामुळे कदाचित शिवनाथला त्याची दुसरी सून मिळेल, ते सुद्धा लव्ह मॅरेजवालीच, त्याच्या इच्छेशिवाय घरात आलेली. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राघव आणि बंटी मामा हे अन्विताला सोडायला रूममधून बाहेर पडतील. आणि त्यांना असं वाटेल की आता उमा झोपायला गेली आहे, हॉलमध्ये कुणी नसणार, मग आपण तिला मुख्य दरवाजाने बाहेर काढू, ती तिच्या घरी निघून जाईल. परंतु त्याच वेळेस उमा ही तेथे हॉलमध्ये असेल, खंडेरायाला प्रार्थना करत असेल की अन्विताचं सगळं ठीक होऊ दे. आता अन्विता ही उमाला पाहून लगेच राघव आणि बंटी मामाच्या मागे जाऊन लपणार. आणि राघव विचारेल, आई तू एवढ्या रात्री येथे काय करतीये? तर उमा सांगेल, अरे ते तुम्ही सांगितलं ना की पद्माताईने अन्विताचं लग्न जबरदस्तीने जमवलंय, तर मला तिची खूप काळजी वाटत होती. मनाविरुद्ध लग्न झालं ना तर काय भोगावं लागतं हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे अन्विताने कोणता चुकीचा निर्णय घेऊ नये, तिचं एखाद्या चुकीच्या ठिकाणी लग्न होऊ नये, म्हणूनच मी खंडेरायाला प्रार्थना करत होते की सगळं काही ठीक होऊ दे. हे ऐकून अन्विताला खूप छान वाटतं की उमा तिचा एवढा विचार करतीये आणि काहीच बोलत नाहीये. आणि मग त्याच वेळेस अन्विता ही लपून बसलेली असते. तर उमा ही राघवला सांगते, राघव, अन्विताचं हे जबरदस्तीने होणारं लग्न थांबवण्यासाठी तू काही करू शकतोस का? म्हणजे अन्विताला खरंच हे लग्न करायचं आहे का, किंवा तिच्यावर जबरदस्ती होतीये का लग्नासाठी, हे तुला माहिती आहे का? आणि तू काहीतरी कर. हे ऐकून अन्विता तर आणखीनच खुश होईल. आणि राघव हा उमाला म्हणेल, आई आता तू एकदा सांगितलंस ना, मग विषय संपला. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझा आदेश हाच माझ्यासाठी शेवटचा आदेश असतो. आणि तू म्हणतेस ना की अन्विताच्या लग्नाबद्दल काहीतरी कर, तर मी नक्कीच काहीतरी करणार, तू काळजी करू नको. आणि उमा आपल्यासाठी एवढा विचार करतीये हे पाहून अन्विता खूप इमोशनल होणार. आपण ज्या लोकांना वाईट समजतो ती माणसं किती चांगली आहेत हे सुद्धा अन्विताला कळून चुकेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता उमाने राघवला जे काही सांगितलंय त्यामुळे उमाच्या घरावर नवीन संकट येणार का? अन्विता त्यांची दुसरी सून बनणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.